उधळण्याची. मस्त उपसरपंच पद घेतलं असतं, बिनविरोध झालो असतो, मजा मारली असती, पैसे घेतले असते, खुश झालो असतो. काय करायचंय? आज लोकांपेक्षा मला स्वतःला सांगायला एक खंत वाटती. ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीतून जे ते चाललाय, पण स्वाभिमान कुठेतरी माणसाचा जागा असला पाहिजे. प्रत्येक भूलथापाला आणि पैशाला बळी न पडता यावेळेस तुम्हाला एका विचारानं या परिवर्तनामध्ये सहभागी व्हायचे. एकदा संधी देऊन बघा. काय हरकत आहे तुम्हाला एकदा संधी देऊन बघायला? पाठीमागचे 25 वर्ष मी तरी म्हणतो आम्ही मोठे नव्हतो, आम्हाला काही राजकारण कळत नव्हतं, आम्ही लहान होतो. दादा होते, सगळ्या गोष्टी होत्या. यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जेवढं त्यांना कळत होतं, जेवढं त्यांच्या पद्धतीने करत होते त्याप्रमाणे राजकारण केलेले. आज उमेदवारही आम्ही असे घेतलेले ज्याच्यात एकही मतारा उमेदवार घेतात. जे कामाचे अशालाच मत टाका. जे 5 वर्ष तुमच्या सेवेमध्ये रात्री, अर्ध्या रात्री, बेरात्री तुम्हाला फोन केल्यानंतर तात्काळ मदत कोणाकडून होती, यांनाच मतदान करा. आता चर्चा अशी पसरली जाती, प्रशांत परतूरला राहतो म्हणले आणि परतूरून काय ग्रामपंचायत थाकणार आहेत का? अरे भैया जरी परतूरला असला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत ना. त्याच्याकडे कशाला बघताय भैयाकडे? भैया सक्षमपणे काम करणार आहे. आज त्याची वरच्या लेवलला मला माहिती इमेज काय. आपलं परतूरला काम असेल तर निश्चितपणे ते करील. आम्ही सगळ्यांना, आपण सगळ्यांना विचारानं एकदा या सरपंच पदासाठी संधी द्या. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये एवढं जोरात बोलून सांगण्याची गरज पडणार नाही. हे एकदा संधी देऊन बघा. पुन्हा पलटी मारा 5 वर्षात नंतर, पण एकदा बसवा ना. त्यामुळं आता एक विचारानं, एक निर्णयानं आपण सगळ्या एकजुटीने एक निर्णय घ्या आणि ह्या वेळेस प्रशांत भैयाला विजयी करा.